भारतीय जनता पार्टीतर्फे सरकारला सांगण्यात आलं होतं की काही उत्पन्नाचे दाखले आणि सगळ्या गोष्टींचे दाखले इथे मिळतील, डोमेसाइल सर्टिफिकेट इथे मिळेल. पण अचानक सरकारने या मुळा माजिवड्यातल्या काही लोकांनी हा कॅम्प इकडून तिकडे हलवला, भाईंदरसाठी नेलेला आहे. हे अतिशय योग्य नाही केलेलं आहे सरकारने. त्यामुळे मी याचा जाहीर निषेध करतो की अशा पद्धतीचे जनतेच्या सेवेसाठी जे कॅम्प असतात ते कॅम्प या ठाणे कलेक्टरनी ठरवून आमच्याकडे आमचे 3 आमदार माननीय निरंजन डावकरे साहेब, केळकर साहेब, माधवीताई, संदीप लेलेजी अशा सगळ्यांनी मिळून हा कॅम्प जर इथे ठरवला होता तर हा सरकारने कुठल्याही परिस्थितीत कॅन्सल न करता सरकारकडे अशी योजना असली पाहिजे होती की हे जर आवळा माजिवडा विधानसभा खूप मोठी आहे तर इथे पण आणि तिथे पण अशा दोन्ही ठिकाणी लोकांच्या सुविधेसाठी हा कॅम्प उपलब्ध करून दिला पाहिजे होता. हा भेदभाव जर सरकार करत असेल तर मी त्याचा जाहीर आज निषेध करतो. मी बघाल तर आज तुम्ही सकाळपासून 9 वाजल्यापासून इथे ठाण्यामध्ये हा पूर्ण मेसेज गेलेला छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियान हे महाराष्ट्रातर्फे लावण्यात आलेलं आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कॅम्प होता. तुम्ही बघाल की आज इथे सहज दिसत आहे की ठाण्यामध्ये भेदभाव चालू आहे. आज लोक सगळे 9 वाजल्यापासून इथे येऊन थांबलेली आहेत. कलेक्टरच्या इथं कुठलीही आम्हाला सांगण्यात आलं नाही की तुमचा कॅम्प कॅन्सल केलेला आहे. कोणी कॅम्प कॅन्सल केला आणि का केला याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. आम्ही बावनकुळे साहेबांना आज इथे आमची भारतीय जनता पार्टीचे जे आम्ही लोक आहोत, जे कार्यकर्ते आहोत, ते आम्ही पत्र देणार आहोत की जर का तुम्ही असा भेदभाव करत असाल तर आम्ही लोकांसमोर काय संदेश द्यायचा. आज जर का तुम्ही शासनाचा कॅम्प कॅन्सल करत असाल तर पुढे आम्ही